नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे. आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्र राज्यातील 28 जिल्ह्यात नागरी वस्तीत बिबट्याचा वावर असल्याच्या बातम्या येत आहे. या बिबट्यांच्या हल्ल्यात गेल्या काही दिवसात जवळपास 40 जणांचे जीव गेले आणि त्यामुळं बिबट्याची कमालीची दहशत जवळपास संपूर्ण महाराष्ट्रावरच आहे असंच चित्र दिसते. काल भुसावळच्या एका ठिकाणी वाघ शिरलेला होता, तर कालच नागपूरमध्ये पण एका इमारतीतच बिबट्यानं शिरकाव केलेला होता. त्या बिबट्याला आज वन विभागानं बेशुद्ध केलं आणि तिथून रेस्क्यू ठिकाणी त्याला हलवण्यात आलं. तर या बिबट्यावर काल महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात जोरदार चर्चा झाली आणि त्या चर्चेवर बोलताना महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्यांच्या साठी रेस्क्यू सुरक्षित स्थळं बनवण्यासाठी आणि इतर उपाययोजनांसाठी सरकारनं 560 कोटी रुपये मंजूर केल्याचं सांगितलं. याच्यात जिथं बिबट्यांचा वावर जास्तीत जास्त आहे अशा पुणे, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यात जवळपास 1800 बिबट्यांना संरक्षित अशा स्थळी हलवण्याचं काम आम्ही लवकरच सुरू करत आहोत आणि गरज पडल्यास महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी अशी संरक्षित स्थळं त्यांच्यासाठी निर्माण करू. सध्या बिबटे हे उसातील प्राणी झाले आहेत असं एकंदरीत दिसतंय आणि त्यामुळंच मग आम्ही त्या बिबट्यांना जे वन्य प्राण्यांच्या ते एक नंबर याच्यात आहे, सूचित आहे, त्यातून त्यांचं वर्गवारी दोन क्रमांक सूचित करावी असा प्रस्तावही केंद्र सरकारच्या वन विभागाला दिलेला आहे. तसं झालं तर बिबट्यांना जे बिबटे मॅन ईटर झाले आहे, ते मानवावर हल्ला सतत करतायत, त्यांना ठार मारण्यालाही अडचण येणार नाही. बिबट्यांची वाढती संख्या ही चिंतेचीच बाब आहे. त्यामुळं आम्ही त्यांचं नसबंदी करण्याबाबत ही परवानगी मागितली असून तेही कार्य आम्ही लवकरच सुरू करत आहोत. या शासन देणाऱ्या निधीतून जवळपास 1 कोटी रुपयाच्या शेळ्या आम्ही खरेदी करणार असून त्या बिबट्यांसाठी वनात सोडणार आहोत असंही वनमंत्र्यांनी सभागृहात बोलताना सांगितलं आहे. तसं पाहिलं तर बिबटे हे या 3 जिल्ह्यात तर त्यांचा सतत वावरच आहे आणि त्यामुळंच राज्य शासनाच्या वन विभागाने त्या भागात बिबट्यांसाठी संरक्षित स्थळं निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर त्या जिल्ह्याच्या लगत समजा अहिल्यानगर लगत धाराशिव जिल्हा आहे. धाराशिव जिल्ह्यातही मोठ्या संख्येने बिबट्यांचा वावर आहे आणि या बिबट्यांनी पाळीव प्राण्यांचा फडशा पण पाडल्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर बिबट्यांनी दोघांवर हल्ला केल्याचं पण घटना घडलेल्या आहे. त्यामुळं वनमंत्र्यांनी धाराशिव जिल्ह्यातील बिबट्यांसाठी पण रेस्क्यू म्हणजे संरक्षित स्थळ निर्माण करण्याचे प्रयत्न करावे लागतील. ही तेवढंच या बिबट्याच्या याच्या बाबतीत हे करतानाच गेल्या वर्षी डिसेंबरच्या 10 ते 15 डिसेंबरच्या दरम्यान
जो यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून एक वाघ रामलिंगच्या अभयारण्यात आला आहे. तो वाघ वर्ष झालं याच आपल्या भागात असल्याचं अधूनमधून त्याची वृत्ती येत असतात. आणि मग त्या साडू वाघाच्यामुळं तो वाघ त्याची दहशत कायम आपल्या जिल्ह्यात आणि शेजारच्या सोलापूर जिल्ह्यात पण असते. आता या 2-3 महिन्यात तो वनविभागाला कुठं आढळून आलेला नाही असं वनविभागाचं म्हणणं असलं तरी तो वाघ आपल्या परिसरातच आहे हे मात्र निश्चित. तो आता 1 वर्ष झालं आपल्या परिसरात स्थिर स्थावर झालेला आहे. त्यामुळं तो आपल्या इथून कुठं दूर जाईल अशी चिन्ह दिसत नाही. त्यामुळं जे सोलापूरचे वन्यप्राणी अभ्यासक मंडळी आहे आणि आपल्या जिल्ह्यातील पण वन्यप्राणी अभ्यासक मंडळी आहे, त्यांनी धाराशिव जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प करावा अशा आशयाची मागणी त्यांनी सुरू केली आहे. तसं त्यांनी निवेदन पण सरकारला पाठवल्याचं कळतं आहे. त्यामुळं वन विभागानं आणि राज्य सरकारनं यात गांभीर्यानं याकडं पाहावं आणि लवकरात लवकर धाराशिव जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती करावी एवढीच धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि वन्य प्राणी अभ्यासकांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठांसाठी वेगवेगळ्या योजना सरकारनं जाहीर केलेल्या आहेत आणि त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठांना वेगळं असं ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र घेणं पण घ्यावं लागणार असून ते ओळखपत्र असेल तरच या ज्येष्ठ मंडळींना या योजनांचा लाभ मिळणार आहे. आणि 5 डिसेंबरपासून ही ओळखपत्र देण्याची योजना प्रारंभ केल्याचं पण शासनानं जाहीर केलेलं आहे. तशीच धाराशिव तहसील कार्यालयातून काही प्रमाणपत्र दिली गेल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र इतर तालुक्यात त्याची अजून व्यवस्था झालेली नाही. त्यासाठी कळंब येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे काम पाहणारे हरिभक्त पारायण महादेव वाडसूळ महाराज, एस.टी. महामंडळातून निवृत्त झालेले कर्मचारी माने आणि पत्रकार आणि ज्येष्ठ नागरिक असलेले माधवसिंग राजपूत यांनी तहसील कार्यालयाला एक निवेदन दिलं असून तसं त्या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी यांच्याकडं पण पाठवण्यात आल्याचं कळतं आहे. आणि त्यांनी ज्येष्ठांना लवकरात लवकर हे ज्येष्ठ नागरिक कार्ड उपलब्ध करून द्या, ते तयार करून द्या अशी मागणी केली असून हे जर लवकरात लवकर केलं तर कळंब तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनांचा फायदा घेता येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक 2A, 7B, 14B आणि उमरग्यातील 3 प्रभागातील अशाच गटातील 3 नगरसेवक पदासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेला आहे. आणि त्या प्रभागातील अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. या 6ही ठिकाणी कोणी अर्ज मागे घेतला आहे की नाही याची माहिती त्या नगरपरिषदेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी अद्याप उपलब्ध करून दिलेली नाही. त्यावेळी जसं त्यांनी हे केलेलं होतं त्याप्रमाणेच याही वेळी कोणी माघार घेणार नाही. त्यामुळं या ठिकाणी
आहेत त्या उमेदवारात लढती होणार एवढं निश्चित आहे. काल जे धाराशिवच्या स्ट्रॉंग रूमजवळ जो गोंधळ झाला होता आणि जे घडलं होतं त्यावर सूरज साळुंखे, सोमनाथ गुरव यांनी तिथंच माध्यमांशी बोलताना या विरोधात आवाज उठवला होता. सोमनाथ गुरव आणि सूरज साळुंखे यांचं म्हणणं, आम्हाला निवडणूक विभागानं कुठलीही कल्पना न देता तिथंच ह्या जे प्राथमिक परीक्षण त्यांचं या 3 वार्डातील नगरसेवक उमेदवारासाठी EVM मशीनचं चालू होतं, त्याची कल्पनाच त्यांनी आम्हाला दिली नव्हती. यावर मग त्यांनी आपण तिथं काय चालू होतं त्याची व्हिडिओ क्लिप आम्हाला मिळावी याची मागणी करणार असल्याचं म्हणतात. इकडं निवडणूक विभागानं स्ट्रॉंग रूमच्या तिथं त्यावेळेस लाईटच खंडित झालेली होती, त्यामुळं व्हिडिओ चित्रीकरण झालेलं आहे की नाही हे सांगता येणार नाही असं मी केलं आहे. एका अर्थी म्हणजे हे जो संशय आहे तो संशय वाढीस लावण्याचं काम त्यांच्यामार्फत होत असून ते त्यांनी तसं करू नये असं हे आहे. आता यात हे चित्रफित उपलब्ध करून देतात की नाही हे काही दिवसातच कळेल. तर आपण इथं थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.